औरंगजेबासंदर्भातील वक्तव्यानंतर आमदार अबू आझमींचं स्पष्टीकरण। त्या काळामध्ये सत्ता आणि संपत्तीसाठी लढाई, धर्मासाठी नाही, अबू आझमींचं विधान। औरंगजेबानं मशिदीही तोडल्या, आझमींचं विधान। अबू आझमी पुन्हा आपले मित्र देवेंद्र फडणवीसांच्या बचावासाठी आले आणि मुद्दा औरंगजेबाकडे वळवला। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची टीका। अबू आझमींविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन। निलेश राणे, चित्रा वाघ, मनीषा कायंदे, रणजित सावरकर, अतुल भातखळकर आंदोलनात सहभागी। अबू आझमींच्या फोटोला जोडे मारत आंदोलन। आमदार अबू आझमींविरोधात सभागृहामध्ये जोरदार घोषणाबाजी। अबू आझमींच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, सर्व पक्षीयांची मागणी। औरंगजेबाचं समर्थन करणाऱ्याला माफी नाही, अबू आझमींवर निलंबनाची कारवाई व्हावी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहामध्ये मागणी करत केला आझमींचा निषेध। ज्यांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे त्यांनी स्वतःच्या घरात औरंगजेबाची कबर बांधावी। नवनीत राणांची अबू आझमींवर टीका। संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे, असंही केलं वक्तव्य। सभाचे आमदार अबू आझमींवर होणार निलंबनाची कारवाई। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य होणार। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, सभापती यांच्या बैठकीत निर्णय। औरंगजेबाबाबतचं वक्तव्य अबू आझमींनी घेतलं मागे। वक्तव्याची तोडफोड करून दाखवण्यात आली। इतिहासकारांनी औरंगजेबाबाबत जे लिहिलं आहे तेच बोलून दाखवल्याचं अबू आझमी यांचं स्पष्टीकरण। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणूक प्रलंबित ठेवता येणार नाही, याचिकाकर्ते आणि राज्य सरकारची ही तीच भूमिका। कोर्टाकडून अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश। सुनावणी पुढे ढकलली। राज्यभरातील विजेच्या मागणीमध्ये कमालीची वाढ, त्यामुळे केंद्रीय पॉवर एक्सचेंजमधून आयत्यावेळी घेतल्या जाणाऱ्या विजेचा दर 8 रुपयांवर। या वाढीव दराचा भार 20 ग्राहकांवरच पडला। गोड पदार्थ महाग होण्याची शक्यता। फेब्रुवारी अखेरपर्यंत साखर उत्पादनामध्ये 14% घट। उष्णतेच्या लाटेमुळे ऊसातील रस कमी होऊन साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता। यामुळे साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता। राज्यात मार्च महिना होरपळीचा। या महिन्यामध्ये उष्णतेच्या 2 लाटांची शक्यता। यामुळे मुंबईमध्ये कमाल तापमान 36 तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमान 40 पर्यंत जाण्याची भीती। पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये आता सिने नाट्यगृह। नूतनीकरण केलेल्या या वास्तूमध्ये मराठी चित्रपटांसाठी मॅटिनी शो राखीव ठेवण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली महत्त्वाची बैठक। मुंबई महापालिकेतील पायाभूत प्रकल्पांसारख्या सद्यस्थितीचा मुख्यमंत्री घेणार आढावा। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण। भानू दाम्पत्यच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार। न्यू इंडिया बँकेच्या 6 संचालकांचा जबाब। हिरेन भानू अबुधाबीला तर गौरी भानू थायलंडला पळाल्याची माहिती। मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 4 नवीन रेल्वे पोलीस ठाणे स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गृह विभागाची मान्यता। आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये नवीन रेल्वे पोलीस ठाणे स्थापन करणार। औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य करणाऱ्या सपा नेते अबू आझमींविरोधात ठाण्यात आंदोलन। मराठा क्रांती मोर्चाकडून आझमींच्या विरोधात निषेध आंदोलन। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार। ट्रक आणि टँकरच्या अपघातानंतर भीषण आग। सुदैवानं घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही। पालघरच्या बोईसर चिल्हार रोडवर फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग। वारंगडे परिसरातील विराज कंपनी समोरची घटना। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। नागपूरमध्ये वाहनांना HSRP नंबर प्लेट बसू शकत नसल्याच्या तक्रारी। चंद्रपूरच्या RTO मधील वाहन नागपुरातील केंद्रावर नंबर प्लेट मिळवण्यास अपात्र। वाहन चालकांना मनस्ताप। कार्यालयीन कामकाज संपल्यावर कर्मचारी करतात दररोज जनतेच्या भल्यासाठी प्रार्थना। बुलढाण्याच्या खामगावातील महसूल कार्यालयामध्ये केली जाते प्रार्थना। नागपूरमधील मध्यवर्ती बस स्थानकावर महिलांशी लगट करण्याचा प्रकार करणाऱ्याला अटक। बस स्थानकावरील सुरक्षा रक्षकानं आरोपी तरुणाला पकडून गणेशपेठ पोलिसांच्या दिलं ताब्यात। कोचिंग क्लासकडून 60 पालकांना 76 लाखांचा गंडा। FIIT JEE चेअरमन विरोधात नागपूरमध्ये गुन्हा दाखल। वेतन न मिळाल्यामुळे प्राध्यापकांचे राजीनामे। बुलढाण्यात व्यापाऱ्याला लुटण्याचा कट पोलिसांनी उधळला। 5 दरोडेखोरांना अटक। लाखोंचा मुद्देमाल जप्त। आरोपी संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती। गोंदिया नगर परिषदेचे माजी नगरसेवक कल्लू यादव गोळीबार प्रकरण। मास्टरमाइंड प्रशांत मेश्रामदा अखेर 1 वर्षानंतर अटक। आर्थिक व्यवहाराच्या वादातून 1 वर्षापूर्वी झाला होता गोळीबार।
दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक. वर्ध्याच्या हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. यवतमाळच्या बिरसा मुंडा चौकामध्ये आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं आंदोलन. डीबीटी योजनेमध्ये वाढ करावी, 60 दिवसांपेक्षा अधिक दिवस अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरीमध्ये अस्वलाचं दर्शन. पाण्याच्या शोधामध्ये अस्वल शेत शिवारात, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील शिवानी वाघीण आणि तिच्या बछड्याची मस्ती कॅमेऱ्यामध्ये कैद. नागपूरमधील पर्यटक प्रेमी पियुष आकरेंकडून दृश्य झाली कॅमेऱ्यात कैद. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये दहशत निर्माण करणारी T-132 वाघीण अखेर जेरबंद. वन विभागाच्या विशेष पथकानं वाघिणीला चारगाव वनक्षेत्रातून केलं जेरबंद. हिंसाचार प्रकरणाच्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला पुन्हा एकदा मुदतवाढ. 31 मे पर्यंत मुदतवाढ असणार. आतापर्यंत जवळपास 20 वेळा चौकशीला मुदतवाढ दिल्याची माहिती. साताऱ्यातील वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना 16 नगरसेवकांनी एकत्र येऊन दिलं सहीचं निवेदन. सातारा जिल्ह्यातील महास्वच्छता अभियानामध्ये 2702 सदस्यांचा सहभाग. बाजारपेठा, नगरपंचायत आणि नगरपरिषद परिसरासह विविध भागातून 33 टन कचरा उचलला. मालेगावातील बोगस जन्मदाखले प्रकरण. ॲडव्होकेट शिशिर हिरे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारींवरून दाखल आहे गुन्हे. शिंदेंच्या शिवसेनेकडून वाल्मिक कराडच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन. वाल्मिक कराडला फाशी द्यावी या मागणीसाठी आंदोलन. कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी. नाशिक शहरातील विविध समस्यांवरून महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन. पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची घोषणाबाजी. अहिल्यानगरमध्ये आपत्कालीन वादातून एका तरुणाची अपहरण करून हत्या. जुन्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती. पोलिसांनी 9 जणांना केली अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.